पुणे महानगरपालिका म्हणजे केवळ शहराचा कारभार चालवणारी संस्था नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक जिवंत रणांगण आहे. प्रत्येक पंचवार्षिक निवडणूक ही फक्त नगरसेवक निवडण्याची प्रक्रिया नसते, तर पुण्यावर कुणाचं वर्चस्व हा प्रश्न ठरवणारी लढाई असते. कधी काँग्रेसचा झेंडा, कधी राष्ट्रवादीचा प्रभाव, तर कधी गेल्या काही वर्षात भाजपाचं निर्विवाद वर्चस्व. पुणे महानगरपालिकेचा इतिहास हा सतत बदलत्या राजकीय समीकरणांचा आरसा आहे. या प्रवासात सत्ता बदलली, युती तुटल्या जुळल्या, मतदारांचा कल बदलला आणि प्रत्येक निवडणुकीने पुण्याच्या राजकारणाला नवा चेहरा दिला. याबद्दलची माहिती आज आपण संपूर्ण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात पुणे महानगरपालिकेवर काँग्रेसचं वर्चस्व होतं. या काळात काँग्रेस ही केवळ एक राजकीय पार्टी नव्हती, तर स्वातंत्र्य चळवळीचा वारसा असलेली सत्ता होती. पुण्यासारख्या शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक चळवळींच्या शहरात काँग्रेसला नैसर्गिक पाठिंबा मिळत होता. बहुसंख्य जागा काँग्रेसकडे असण्याच्या आणि महापौर पदही प्रामुख्याने काँग्रेसकडेच राहायचं. शहराचा विस्तार, मूलभूत सुविधा, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य यावर लक्ष केंद्रित करणारी धोरणं त्या काळात राबवली गेली. पुढील टप्प्यात विशेषतः 1990च्या दशकानंतर पुणे महापालिकेच्या राजकारणात मोठा बदल झाला. शहरीकरणाचा वेग वाढला, आयटी उद्योगाला नव्या मध्यम वर्गाची संख्या वाढली आणि त्यासोबतच मतदारांच्या अपेक्षाही बदलल्या. याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय झाला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरात मजबूत पाया रोवला. काँग्रेसमधून फुटून आलेल्या या पक्षाला स्थानिक पातळीवर अनुभवी नेते, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा मोठा आधार मिळाला. अनेक पंचवार्षिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत महापालिकेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पुणे महापालिकेच्या एकूण जागांची संख्या साधारणपणे 150च्या आसपास होती. बहुमतासाठी सुमारे 76 जागांची गरज असायची. अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर किंवा मित्रपक्षाच्या मदतीने हा आकडा पार केला. या काळात पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, बीआरटी, शहर विकास आराखडा अशा मोठ्या प्रकल्पांवर भर देण्यात आला. मात्र याच काळात भ्रष्टाचाराचे आरोप, अंतर्गत गटबाजी आणि प्रशासनावर राजकीय हस्तक्षेप यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकाही झाली. 2000 नंतरच्या काळात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी पुणे महापालिकेत आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हे पक्ष स्वतंत्रपणे किंवा युतीत लढले. काही निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युतीला चांगलं यश मिळालं, पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पूर्णपणे संपला नव्हता. पुणे शहरात पारंपरिक मतदारांबरोबरच नव्या आयटी आणि कॉर्पोरेट वर्गाला आकर्षित करणारी ही भाजपासाठी मोठी संधी ठरली. खरा निर्णायक बदल 2017च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपाने इतिहास घडवला. एकूण 162 जागांपैकी भाजपाने तब्बल 97 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. ही केवळ संख्यात्मक आघाडी नव्हती, तर पुणे शहराच्या राजकारणातला टर्निंग पॉइंट होता. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे सगळे पक्ष मागे पडले. भाजपाने प्रथमच पुणे महानगरपालिकेवर एकहाती सत्ता स्थापन केली. या विजयामागे अनेक कारणं होती. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, शहरी मतदारांमध्ये डबल इंजिन सरकार ही संकल्पना, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह या सगळ्यांचाच फायदा भाजपाला झाला. पुण्यातील रस्ते, स्मार्ट सिटी प्रकल्प, मेट्रो, नदी सुधार योजना यांसारख्या मोठ्या विकास प्रकल्पांचं श्रेय भाजपाने प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवलं. 2017 नंतरच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर भाजप स्पष्ट वर्चस्व राहिलं. महापौर पद, स्थायी समिती, महत्वाच्या समित्या सर्व ठिकाणी भाजपा प्रभाव दिसून आला. विरोधी पक्ष कमकुवत ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पुन्हा संघटन मजबूत करणारी गरज भासू लागली. शिवसेनाही आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण भाजपासमोर ते अपुरं पडलं. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जागांची संख्या शहराच्या हद्दीनुसार वाढत गेली. सुरुवातीला कमी जागा असलेल्या या महापालिकेत कालांतराने 144, 150 आणि पुढे 162 जागांपर्यंत वाढ झाली. पण प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत बहुमताचा आकडा बदलत गेला. पण सत्ता मिळवण्यासाठी लागणारी राजकीय गणितं अधिकाधिकच गुंतागुंतीची होत गेली. आज पुणे महानगरपालिकेच्या राजकारणाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. हे शहर आता केवळ एका पक्षाच्या पारंपरिक मतदारांवर चालत नाही. शिक्षित, जागरूक आणि प्रश्न विचारणारा मतदार पुण्याच्या मोठ्या प्रमाणावर आहे.
विकास, पारदर्शकता, सुविधा आणि प्रशासनाची कार्यक्षमता या मुद्द्यांवर पुणेकर मतदान करतात. त्यामुळेच प्रत्येक पंचवार्षिक निवडणूक ही सत्ताधाऱ्यांसाठी कसोटी ठरते. पुणे महानगरपालिकेचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर काँग्रेसपासून राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत आणि आता भाजपापर्यंत सत्तेचा प्रवास झालेला दिसतोय. प्रत्येक पक्षाने आपल्या काळात काही ना काही ठसा उमटवला आहे, पण अंतिम निर्णय नेहमीच पुणेकरांच्या हातात राहिला आहे. पुढील पंचवार्षिक निवडणूक कोणाचं वर्चस्व सिद्ध करेल हे सांगता येत नाही. मात्र एक गोष्ट नक्की, पुणे महानगरपालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी महत्त्वाची प्रयोगशाळा आहे. पुणे महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांनी वेगवेगळ्या काळात सत्ता सांभाळली. पण तुम्हाला वाटतं का, की कोणत्या पक्षाने पुण्याच्या विकासासाठी सर्वात ठोस काम केलं आहे? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.